हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती वाकळे, फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी निर्देशिका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वार्म कलर स्कीम. वार्म कलर स्कीम यामध्ये जनरली येलो, ऑरेंज, रेड याचे शेड आपण उपयोगात आणणार आहे आणि ते कशा पद्धतीने आणायचे आहे ते आपण बघूया. ज्या पद्धतीने आपण कूल कलर स्कीम या प्रकारचे जे आपण स्क्वेअर तयार केला होता, अशाच पद्धतीचा स्क्वेअर तयार करून घेऊन दोन सर्कल तयार करून घेऊन एक मधामध्ये एक चौकोनी तयार करून घ्यायचा आहे, स्क्वेअर तयार करायचा आहे आणि त्यामध्ये अशा सेंटरमधून प्रत्येक ठिकाणावरून लाईन्स आखून घ्यायचे आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला ब्लॉक्स तयार मिळतील आणि हे ब्लॉक्स तयार झाल्यानंतर सुरुवातीला लाईट गोल्डन, लाईट लेमन कलर आपण उपयोगात आणलेला आहे. बघू शकता तुम्ही अशा हा जो कलर आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कलर हा काय करायचा आहे, अपोजिट साईडने उपयोगात आणायचा आहे. नंबर 2 ला गोल्डन येलो कलर आपण आणलेला आहे. बघू शकता इथे गोल्डन येलो कलर तुम्ही, तर हा गोल्डन येलो कलर सुद्धा अशा विशिष्ट व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होईल अशा पद्धतीने आपण उपयोगात आणलेला आहे. यानंतर थोडा डार्क कलरचा गोल्डन येलो कलर आपण उपयोगात आणलेला आहे. तर हा कलर उपयोगात आणल्यानंतर हा सुद्धा विशिष्ट ठिकाणावर प्रत्येक बॉर्डर आणि प्रत्येक डिझाईन तयार होणार अशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे. यानंतर आहे ब्राऊन कलर. तर हा जो ब्राऊन कलर आहे बघू शकता तुम्ही, हे जी डिझाईन या डिझाईनच्या या 2 भागामध्ये, याच्या 3 भागामध्ये, इथे सुद्धा 2 भागामध्ये आणि इकडे 4 भागामध्ये आपण त्याचं कलरिंग केलेलं आहे. यानंतर आहे रेड कलर. रेड कलर सुद्धा विशिष्ट ठिकाणावरच आपण उपयोगात आणलेला आहे. जसं या डिझाईनमध्ये 1 2 3 4 या ठिकाणी आणलेलं आहे, इकडे सुद्धा 1 2 3 4 अशा ठिकाणी आपण उपयोगात आणलेला आहे. नंतर ऑरेंज कलर आपण उपयोग केलेला आहे, 1 2 3 4 ठिकाणी आपण ऑरेंज कलरचा उपयोग केलेला आहे. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, कुठलाही कलर उपयोगात आणत असताना तो कलर जवळजवळ डबल रिपीट होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे आणि ब्रशचे जे स्ट्रोक्स असतात हे खूप जास्त पाण्याचे न घेता व्यवस्थित घट्ट कलर त्यामध्ये आपल्याला पोस्टर कलरने हे सर्व आपण वार्म कलर स्कीम केलेली आहे.